असताना पहिल्यांदा यश नावाचा गुण पहिल्यांदा मारुतीला समर्पित केला. महाराज म्हणतात यशे घोरविला मारुती विभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण पहिल्यांदा मारुतीला समर्पित केला आहे. म्हणून ज्याला आपल्या जीवनामध्ये विजय प्राप्त करायचा आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये यश संपादन करायचंय, त्याने मारुतीकडे गेलं पाहिजे. मारुतीकडे गेलेली व्यक्ती जीवनात कधीच आपल्याला शिकवत नाही. दोन उदाहरणांना मी आपल्याला पटवून घेईन. मला सांगा, महाभारतामध्ये एक जण सूर्यपुत्र आहे आणि एक जण इंद्रपुत्र आहे. तसं रामायणामध्ये सुद्धा एक जण सूर्यपुत्र आहे आणि एक जण इंद्रपुत्र आहे. महाभारतामध्ये सूर्यपुत्र आहे कोण? कर्ण. कर्ण हा सूर्यनारायणाचा मुलगा आहे, भगवान अर्जुनाचा मुलगा आहे. तसं रामायणामध्ये रामायणामध्ये सूर्यपुत्र आहे सुग्रीव आणि इंद्रपुत्र आहे वाली. मला सगळ्या सांगण्याचा गोष्ट मला इतकाच आहे की महाभारतीय युद्धामध्ये सूर्यपुत्राचा विजय होतो की इंद्रपुत्राचा? महाभारतामध्ये विजय इंद्रपुत्राचा होतो, म्हणजे विजय अर्जुनाचा होतो. तसं रामायणामध्ये सूर्यपुत्र आहे सुग्रीव आणि इंद्रपुत्र आहे वाली. तसं रामायणामध्ये विजय सूर्यपुत्राचा की इंद्रपुत्राचा? रामायणामध्ये विजय सूर्यपुत्राचा होतो, महाभारतामध्ये विजय इंद्रपुत्राचा होतो. मग विजय सूर्यपुत्राचा होतो की इंद्रपुत्राचा? ऐका, विजय सूर्यपुत्राचाही होत नाही आणि विजय इंद्रपुत्राचाही होत नाही. विजय त्याचा होतो कोणाचा? त्याच्या बाजूने मारुत्या उभ्या असतात. त्याचा म्हणतात का ध्वजस्तंभावरी मानरू मूर्तिमंत मने मी शंकरू का शारदी शारद गुरु हरदेश. यामग कोणती माता कर्माला म्हटल्या तू माय म्हणून माझा स्वीकार करू नकोस, पण मी याच्या म्हणून तुझ्याकडे आलेली आहे आणि विनंती माझी तुला महाभारतीय युद्धामध्ये माझ्या तुलाचा मारू नकोस. आणि शब्द जसे खऱ्या अर्थाने कर्माने ऐकले, कर्म म्हटला चौघांना सोडून देईल पण अर्जुनाला नाही सोडणार. अर्जुनाला मारल्याशिवाय सोडणार नाही म्हणले. काही दिवसाच्या महाभारतीय युद्ध झालं. समारंभामध्ये धर्मराज युधिष्ठिर आणि कर्ण समोरासमोर भेटले. कर्णाला भयंकर अशा शस्त्रांचा महिमान धर्मराज युधिष्ठिरावरती केला. युधिष्ठिर परास्त झाले, निशस्त्र झाले आणि त्यांनी अपमानित करून त्यांना सोडून दिलं. धर्मराज आपल्या शिकत आले. मुखम लहान आहे, कोणाशी बोलत नाही आणि त्यांची सांत्वना घालण्याकरता 4-2 मंडळी त्या ठिकाणी गेली. त्यात अर्जुन त्या ठिकाणी गेले आणि अर्जुन आपल्या मोठ्या भावाला म्हणताय भाऊ आला, भाऊ चालायचं. युद्ध म्हटलं की यश अपयश हार जीत त्या सगळ्या गोष्टी चालू असतात. तुम्ही एवढं काय मला घेऊ नका, त्या करण्याचा आत्मा मी करेल. हे अर्जुनाचं सगळं बोलणं धर्मराज युधिष्ठिराने ऐकलं आणि धर्मराज युधिष्ठिर जरा चिडले बाबा. आणि युधिष्ठिर म्हणले अरे मूर्खा, ज्या वेळेला तुझी गरज मला होती त्यावेळेला तू मला मदत करायला आला नाही. सगळं झाल्याच्यानंतर तू मध्ये कोण चोखडेपणा करण्यामध्ये आलाय. अर्जुना काही उपयोग नाही तुझा, कुठलाही उपयोग नाही आणि तुझा काही धनुष्याचा सुद्धा उपयोग नाही. तुझं धनुष्य मोडून टाक आणि चुलीत घाल. तुझं धनुष्य मोडून चुलीत घाल. हे शब्द जसे खऱ्या अर्थाने अर्जुनाने ऐकले. अर्जुनाने मात्र मान काढला. आपल्या मोठ्या भावाच्या दिशेने अनुसंधान साधलं, आपल्या मोठ्या भावावरती पाय चालवणार. इतक्या खऱ्या अर्थाने भगवान कृष्ण त्या ठिकाणी आले आणि भगवान कृष्णाने हे विपरीत दृश्य पाहिल्याच्या नंतर भगवान कृष्ण अर्जुनाला बोलतायत अरे अर्जुना हे काय? सकाळी दोन्ही भाऊ एकत्र पाहिले होते आणि हे सूचना म्हणते काय प्रकारे? त्यावेळेस अर्जुन म्हटला देवा प्रतिज्ञा माझी, माझ्या धनुष्याचा अपमान करण्याला मी जिवंत होणार नाही आणि माझ्या भावाकडनं माझ्या धनुष्याचा अपमान झालाय ते माझ्या भावाला मारणार आहे देवा. त्यावेळी भगवान कृष्ण म्हटले अर्जुना तुला एक सुवर्ण मध्ये सांगतो. अरे सुवर्ण मध्ये, सुवर्ण मध्ये म्हणजे मध्यवाट बीज का रस्ता. सुवर्ण मध्ये सांगू तुझा भाऊ जिवंत राहील, तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल. त्यावेळेस अर्जुन म्हणतोय देवा सांगा ना. त्यावेळी भगवान कृष्ण म्हणले अर्जुना तू तुझ्या भावाला शिव्या दे, तू तुझ्या भावाला शिव्या दिल्या ना अपमानाचा बदल होईल. तुझा भाऊ जिवंत राहील, तुझी प्रतिज्ञा सुद्धा पूर्ण होईल. ते शिव्या आणि देव म्हणले अर्जुना तू तुझ्या भावाला शिव्या दे. आणि अर्जुनाने आपल्या मोठ्या भावाला अशा शिव्या दिल्या, अशा शिव्या दिल्या. अर्जुन आपल्या मोठ्या भावाला म्हटला पत्ता शब्द आहे तू आणि चुकायलीस तू चुकाली. हे दिवस आमच्यावर आले ना भीक मागायचे ते तुझ्यामुळे आले. नको नको त्या शब्दात बोलला. तसाच अर्जुन शिविकाच्या बाहेर आला. म्हणजे त्यांनी 4 लाकडं गोळा केली, अग्नी प्रदीप्त केला आणि अग्नीच्या भोवताली प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. 2 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या, 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि 4थी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि 5वी प्रदक्षिणा मारत असताना अर्जुन मोठ्या आशेने देवाकडे पाहू लागले आणि अर्जुन देवाला विचारतात देवा सकाळ